बाई राधिका, मी काय म्हणतो, काल तू म्हटलं तुझ्या पाहुणचार होता तिथं रेश्मा काकूच्या इथं आणि काकाच्या इथं, तर तिथून तर येऊन गेली तू. आता म्हटलं किती गल्लीतल्या बाया आहे व सगळ्या म्हणून राहिल्या म्हणे चालली जाईल म्हणे पोरगी म्हणे, नाश्ता पाणी करायसाठी बोलून राहिल्या ना तुले. नाही तर म्हणे चहा प्यायलाच थाळा म्हणे तिले म्हणे राधिकाले म्हणे. चालली जाजो जराशी, घडीभर बसजो येऊन जाजो. काय बाई, मी जराशी बाहेर निघतो ना तर सगळ्या म्हणते ये नव राधिका चहा प्यायला, ये नव राधिका नाश्ता करायला. आता सांग तू मी कोणाकोणाच्या घरी जाऊ. आता म्हटलं काल तर रेश्मा काकूनं जबरदस्तीनं नेलं होतं पाहुणचार करायसाठी. चलच म्हणे. आणि काकाजीने म्हटलं एवढं सगळं आणलं, बाजारातूनही आणलं, त्यानं घरी बनवलं, मग खाल्लं नाही गेलं. आणि तरी म्हटलं खाय 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 काय करून राहिल्या होत्या. आता असं जबरदस्तीनं मला खाऊ घालन आणि खरंच मग पोटनी गडबड करन काय मग. आणि आता म्हटलं आता अजून तू म्हणतं तिथं चालली जाजो, इथं चालली जाजो. आई कोणत्या पोटात खाऊ आई मी, आणि कुठं जाऊ. बाई कसं राहते, तोंड गोड राहिलं ना माणसाचं तर म्हटलं माणसाले लोक असेच ललकते. ते म्हणते माया घरी आणि ते म्हणते माया घरी ये. आता पाय बरं, तू आली नाही आली म्हटलं मी जातो ना तर मला म्हणते का राधिकाले पाठवा ना चहा प्यासाठी नाश्ता करायसाठी. आलीच नाही पोट्टी. आणि तू नाही चालली तर म्हटलं त्या तुला भेटायला येऊन जाऊन राहिला इथं. तोंड गोड राहिलं ना बाई तर कोणी चांगलं राहते व आपल्यासोबत. आणि तुझ्या तर काही सांगाच नाही लागत. मायापेक्षा तर म्हटलं तुझ्या मागं जास्त राहते. आणि त्या मैत्रिणीची आई गी सगळ्या इथं सगळ्या बोलून राहिल्या तुले. आता काय तेले वाईट वाटन. मग अजून तू गावागिवाला चालली जाशील तर अजून राहून जाईन म्हटलं. थोडा वेळ चालली जातो. त्याला म्हणा मी नाश्ताही नाही करत म्हणा आणि चहाही नाही पेत म्हणा. त्याला सांगून देजो माझ्या जीव ऐकून राहिला म्हणा गोड गोड यानं. तर म्हणा राहू द्या म्हणा, घडीभर बसजो आणि येऊन जाजो. बरं आई असंच करा लागन आहे नाही काय. तशाशिवाय काही जमणार नाही आहे. नाही तर मग मी चालली जाईन ना येले न भेटता तर म्हणून पहा म्हणून राधिका किती गर्वात आली म्हणून भेटली नाही म्हणून. हो बाई हे तर बरोबर बोलून राहिली तू. कसं आहे पोरीबारी आल्या ना तर सगळीसोबत मिसळून राहा लागते. पोरीबारीची सगळी लास राहते. तुमचं काय लवकर येणं होते काय मग. लवकर येत नाही तुम्ही. आता म्हटलं पाय आता काय करतो तर मी आता स्वयंपाक तर करून ठेवला. तेवढे भांडे आहे म्हटलं घासून घेतो आणि मग झालं. बरं आई थोडेसे कपडे आहे मग मी कपडे धुवून टाकून देतो. लवकर वाढून जाते मग. बरं तू कपडे टाकून दे. आज आईचा मूड चांगला वाटून राहिला. आता असं करतो नील्याची गोष्ट आहे नाही काय आईच्या कानावर टाकून देतो, नील्याची आणि त्या पोरीची. आता त्याने एवढी मोठी जिम्मेदारी म्हटलं माझ्या अंगावर टाकून दिली. ताई म्हणे तूच बोल आईसोबत. आता मी म्हणून तर पाहतो पण आई काय म्हणते काय माहीत. पण सांगा तर लागूनच ना. आता एवढी मोठी गोष्ट दबणार थोडी नाही. कानावर तर टाकाच लागन आईच्या. आणि ते बरं झालं आप्पा नाही आहे घरात. नाही तर आप्पाला एकटा ऐकून नाही जात. आप्पाला सांगाले मग अजून ओरडा लागते. आप्पाही नाही आहे नीलाही नाही आहे. मी आईला सांगतो या नील्याच्या विषयी. काय झालं राधिका, कायचा विचार करून राहिली तू. आई मला नाही काय तुला एक गोष्ट सांगायची होती नील्याच्या विषयी. नील्याच्या विषयी कोणती व गोष्ट. काय सांगायचं होतं तुले. आई ते नाही काय म्हटलं नील्याची कसं सांगू आईले. आई नील्यासाठी पाहिली का ते पोरगी एखादी. तुला म्हटलं होतं ना एखादी पोरगी पाय म्हणून. अवं बाई पाहून राहिली ना. तुला सांगितलं तर खरी आपल्या बजेटमध्ये नाही बसून राहिल्या म्हणून पोरी. पाहून तर राहिली माय. आता मला सारा होऊन जाते एखादी राहिली तर. पण काय करावं नाही भेटून राहिल्या पोरी तर सांगतो. आता तुला इथं म्हटलं तुझ्या गावाकडे असं एखादी तर पाय म्हटलं. कसंही उरकून टाकून त्याचं उरकून टाकाले. एवढ्यात नाही का कामाधंद्यावरही बरोबर नाही चालला. आणि चाललंही ना आता पैसे काही बरोबर हातात नाही देऊन राहिला. काय मी त्याच्या दिमागात काय चालून राहिलं आणि काय नाही. तर म्हटलं बायको आली तर बायको बरोबर ठेवते मग. तसा तर म्हणा एवढा हाताच्या बाहेर नाही आहे तो. एवढा नाही आहे. कोणत्या गोष्टीचा शौक नाही आहे त्याला. कोणती गोष्टीचा आदत नाही आहे, काही नाही आहे. स्वभाव नाही चांगला आहे, सगळं काही चांगलं आहे. पण लोक हे नाही पाहत ना. लोक इले पैसा द्यायला वावर शेत सगळं पाहिजे. काय करतो मग आता. पाहून मी तर थकून गेली आणि सांगूही थकून गेली. आई मी काय म्हणतो एक पोरगी आहे म्हटलं तर आपल्या नील्यासाठी. पोरगी कुठची होय पोरगी. तुझ्या गावाची होय काय. नाही आई इच्छीच होय पोरगी. ते नाही का नील्याच्या पसंतीची होय. काय नील्यानं पसंत केली पोरगी. बाप्पा केव्हापासून चालू आहे असं त्याचं काळभेरं. त्यानं तर मला तर धाक नाही लागू दिला. हवाई नाही येऊ दिली मला तर जराशी. म्हणून वाटते म्हणून कामधंद्यावर नाही चालला एवढ्यात आहे ना. असं कुठची होय पोरगी. कुठची होय. आपल्या गावातलीच होय म्हणते. तिचं नाव पायल आहे. शिकली सवरली पोरगी आहे म्हणते. घरदारही चांगला आहे आणि चांगल्या घराची पोरगी आहे म्हणते. तर त्याची इच्छा होती आणि त्या पोरीची इच्छा आहे म्हणते लग्न करायची. तर मला असं म्हणणं होतं का जेव्हा दोघांची इच्छा आहे तर आपण गोष्ट वाढवू मग समोर. पण तू सांग ते विचार काय आहे तर. हे तर माझ्या मनातली गोष्ट मी तुला सांगून दिली. एक आई म्हटलं पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या. किती दिवसाचं पाहून राहिलो आपण. आता 1 वर्ष होऊन राहिलंच ना आपल्याला पोरी पाहता. पण एकही पोरगी आपल्याला भेटली नाही. आणि ज्याही भेटून राहिल्या ते वावर शेत मागून राहिले. एक तर आपल्याजवळ वावर शेत आहे नाही. तर म्हटलं पोरी भेटणं तर आता मुश्किलच आहे. भेटणारच नाही मला तर असं वाटते.
पोरी राहिलाच कुठं आता, आणि मग त्या राहते चलवा द्या, मग त्यालाच आणा लागते, पैसा द्यायला नाही राहिला तर. आता कशी भेटली ते तर म्हटलं त्याला पसंत आहे आणि तिलाही पसंत आहे म्हणते तो, तर म्हटलं पाय, म्हटलं विचार कर जराशी तू आता. हे पाय बाई, त्यानं पोरगी पाहिली, पण आता तुझ्या तोंडानं मला हे समजून राहिलं का त्यानं पोरगी पाहिली म्हणून स्वतःसाठी. पण हे नाव तर मी आपल्या एरियामध्ये ऐकलंच नाही, ह्या नाव ऐकलंच नाही मी, पायल नाव. ह्या एरियाची नसन ते पोरगी, तिकडच्या एरियाची असन, विचारपूस करा लागन. आणि मग कोण जाईन तर आता ते ती गोष्ट वाढवा लागन ना, मग आता सोयरीक गिरीक करन तर कोणाला ना कोणाला मध्यस्थी ठेवा लागन. एकाएकी आपलं जाणं चांगलं वाटते काय? तर कोणाला ना कोणाला ठेवा लागन ना मध्यस्थी. आता तू म्हणून राहिली शिकली सवरली पोरगी आहे, सगळं काही आहे, आणि एक तर खरं हे तर खरी गोष्ट आहे का पोरीनी भेटून राहिल्या म्हणून विचार तर करावंच लागन त्याच्याविषयी काही ना काही. पाहू ना मग, पाहू ना. फोटो गिटो आहे का पुरीचा? फोटो गिटो राहिला असता ना तर मी ओळखून घेतलं असतं. नाही, फोटो गिटो असेल म्हणा त्याच्या मोबाईलमध्ये, पण नाही पाहिला मला फोटो. आता तो बोलून राहिला होता तर मला कसं दिसला तो बोलताना, तर असं सहज विचारलं मी, तर त्यानं मला सांगून दिलं सगळं काही, अशी गोष्ट आहे म्हणे ताई म्हणे. तर आता पाय ना तू, कोणाला ठेवतं तर मध्यस्थी, आणि करून टाकू म्हटलं त्याचं कसंही. गरिबीच करून टाकू, काय फालतूच मग. हो बिचारे राधिका, तू खरीच बोलून राहिली, पण एक गोष्ट विचार तर कर. नाही आपल्याजवळ वावर शेत आहे, नाही आपल्याजवळ म्हटलं पैसा दिला आहे, तर कमीत कमी घर तर चांगलं पाहिजे ना हो बाई. कोणाची लेकबाई आणलं तर माझं मन होतं का आता म्हटलं तसंही आले पोरगी भेटून नाही राहिली म्हटलं. 1 वर्ष असंच निघून गेलं. आता म्हटलं ह्या वर्षी बिशे गिशा टाकतो म्हटलं, बिशा उचलतो, आणि जर असं म्हटलं फॉर्मही भरला घरकुलमध्ये, आणि जर नंबर लागला तर म्हटलं घरच बांधून घेतो म्हटलं. जर असं घर तरी चांगलं दिसते मग पोरीवारीसाठी. सूनगीन राहीन तर घरात. आता आपलं तर वयाच्यातच चाललं पूर्ण आयुष्य ह्या घरात. आता लोकांची बाई लेक बाई आणन तर तेही काही याच्यातच ठेवून काय. जर असं घर घेर बांधतो म्हटलं, आणि मग त्याचा विषय विचार करतो म्हटलं. बाई तुझ्या विचारलं चांगलं आहे, पण ते पोरगी जर हातातून चालली गेली तर तिचे जोडून गेलं तर कुठं लग्न, मग काय करशील? ना घर राहीन हातात ना हे स्थळ आलं एवढं चांगलं ते राहील. कशी भेटून राहिली पोरगी आई तर करून घे. काय आहे घराचं, एक वेळा लग्न झालं का बांधता येते मग. आणि तसं काही एवढं काही पडून नाही राहिलं, अजीर्ण नाही झालं, आपलं घर चांगलंच आहे म्हटलं. तशी पुराणी घरं चांगलेच राहते स्लॅबपेक्षा. स्लॅबचे घरं तर म्हटलं ह्या उन्हाळ्यात कसे दगदग करून राहिलं, असं वाटून राहिलं जसं भट्टीत बसलो आहे एखाद्या. हे आपलं मातीचं घर आहे तर थंड तरी वाटते. इथं नाही कूलर लावला ना तर मस्त म्हटलं वाटते थंड थंड. आणि फॅन याचे तर म्हटलं स्लॅबच्या घरमध्ये तर म्हटलं AC चालू राहते, कूलरही चालू राहते, तरी थंड मारत नाही. पण लोकांना कोण सांगा, लोकांना तर स्लॅबचेच घरं पाहिजे. त्याला तर बापा मातीचं घर सांगितलं तर काही हिनवूनच पाहिजे एखाद्याचं राहिलं का. आता मला माहिती आहे ना माझ्या मातीचं घर आहे तर मला कसे हिनवे म्हणून. हो म्हणून तर मी म्हणून राहिली का घर बांधतो मग त्याच्यानंतर पाहतो. नाही घराचे विचार नको करू तू काय कर, ते पोरगी म्हणते शिकली सवरली आहे म्हणते, ट्युशनही घेते म्हणते, घरातूनच म्हणते, आणि चांगली शिकली आहे म्हणते, आणि घरही चांगले आहे म्हणते, घरचे लोकही चांगले आहे. तर आपल्याला कोणाला मध्यस्थी ठेवा लागन आणि तिच्या घरापर्यंत गोष्ट नाही लागन. मग माहीत पडते तिचे आई बाबा काय म्हणते. तर जर हो म्हटलं तर ठीक, आणि नाही तर मग त्याला सांगूया अशी गोष्ट आहे म्हणून तुमच्या पोरीची. बरं बाई, करतो मी विचार. आता एवढं तर चांगल्या घराचं काही आपलं एवढं आहे नाही. आता तुझ्या रेश्मा काकूला सांगा लागल, त्याचं कसं भाऊचा दबदबा आहे की नाही, तर त्याच्या यानं म्हटलं सहाऱ्यानं होऊन जाईन ते गोष्ट. कशी बशी पाहतो मी त्या रेश्मा काकूलेच सांगून पाहतो, काढा म्हणून गोष्ट म्हणून कोणती पोरगी होय तर. पण त्याला म्हणा आता पता तर दे कुठची होय काय होय तर. आता पताच नाही दिला काही, आणि पायल करून घुमू काय साऱ्या गावात. कोणाची होय कोणाची नाही पोरगी, तर जातीतली होय का जातीच्या बाहेरची होय. जातीतली असेल तर भेटून जाईन, जातीच्या बाहेरची कशी भेटणार आहे. नाही आपल्या जातीचीच होय म्हणते, आपल्या शेतातली होय म्हणते. पाय ना तू. बरं पाहतो बाई. रश्मीला जाऊन 8 दिवस होऊन राहिले, एक फोनही नाही केला म्या. पोचले कसे आहे कसे नाही, कसं वातावरण आहे तर तिथचं. इथंच तर दोघं जण लाल चाय करून राहिले होते, तिथं काय करून राहिले होते पानदान. आता ते तर म्हणून राहिले होते भाऊ का म्हणे तेले म्हणे ठेवणार नाही म्हणे इथं म्हणे, हद्दल खडेपर्यंत वेगळं काढन म्हणे. पण काय माहित काय झालं तर त्याच्या मनात तयारी आली काय तो. आता ते म्हणून का एखादा फोनही नाही लावला म्हणून. असं करतो, एक फोन लावतो आणि विचारतो कसं काय आहे तो. किती काही म्हटलं तरी या पुरीच्या विषयी नाही काय लस विचार करावा लागते. हिचं ना नुसतं घरानाच चालू राहते काही ना काही. आता माहीत पडते, फोन लावतो मी भाऊले काय झालं काय नाही तर तिथं. हॅलो भाऊ, नमस्कार. अरे नामदेव भाऊ, तुम्ही तर खूपच लेट फोन केला. मला वाटलं होतं तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हटलं हे आले पाहुणे तुमच्या इथून तर फोन करा म्हटलं, तर तुम्ही तर फोनच नाही लावला. नाही लावणारच होतो मी फोन लावणारच होतो, पण कामात नाही का विसरूनच गेलो. आता मला भेटला होता थोडासा वेळ भेटला होता, तर म्हटलं लावून विचारतो म्हटलं कसं काय हाल चालू आहे तर तिकडे. कसा काय हाल चालू राहणार आहे, दोघंही एकासारखेच आहे म्हटलं.
त्याला पैसा पाहिजे, दिला पाहिजे, सगळं काही पाहिजे, पण काम करणं होत नाही ना तुमच्या पोरीकून होत ना माझ्या पोराकून होत. हो भाऊ, ही गोष्ट तर मी आजमावली. म्हटलं जेव्हा मोहित होते दोघही जण तेव्हा पाहिलं दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे ना. त्याला काही फरक पडते नाही, मोहितच्या पोट्टीला काही फरक पडते. काय विचार केला होता तुम्ही मग? भाऊ कसं आहे आता नाही काय, त्याला सुधरवासाठी मनावर गोटा ठेवाच लागते. तुम्ही ठेवा आणि आम्ही तर ठेवलाच आहे. म्हटलं त्याला दोघीला वेगळं काढलं घरातून, आता त्याची जिंदगी त्याला पाहू देतो. कसं कमावणं राहते, कसं ठेवणं राहते, कसं संसार राहते, जरासं पाहू देतो त्याला. माहीत पडते काय काय करते तो, कसं काय सांभाळते तो घर. काय वेगळे निघाले का ते? ते निघाले का तुम्ही काढलो? नाही नाही, ते तर निघाले तयारच नव्हते ना. आता त्यालाही माहिती आहे ना माझ्या पोराले का वेगळं निघालं का घर चालवाच लागते, आणि घर चालवासाठी पैसे लागतेच. आणि तुमच्या पोरीलाही माहिती आहे वेगळं निघालं तर पूर्ण कामं स्वतःच करावं लागते म्हणून त्याला वेगळंच काढलं. आम्हीच काढलं, ते नाही निघाले, आम्हीच केलं त्याला वेगळं. आता माहीत पडते ना. हे पा भाऊ, तुम्हाला जसं वाटते तुम्ही तसं करा. फक्त म्हटलं त्याला जराशी अद्दल घडवाच लागते, त्याला अक्कल आली पाहिजे. आता लहान काही राहिले नाही ते, संसार चालू झाला ना त्याचा. पहा तुम्हाला कसं समजते तो. बरं मग पहा, ठेवतो मग फोन. बरं बरं, ठीक आहे ना, ठीक आहे. ठेवा ठेवा. का व? कोणाचा फोन होता? कोणासोबत बोलून राहिले होते? कोणाचं राहणार आहे, लावला होता म्हटलं, रश्मीच्या सासरी फोन लावला होता आणि बोलून राहिलो होतो तिथं. हाव काय? पोचली पोरगी? कशी राहून राहिली आता? सासू बिसू कशी राहून राहिली तिच्यासोबत? घरी कसं आहे म्हणते? कसं राहणार आहे, कसं राहणार आहे, शिकवलं चांगलं त्या पोरीले. कोणत्या कामाची सवाद नाही, मार हलालचा आहे, अंगात भरले आहे. आता तेले काय म्हणू, वेगळं काढलं म्हणते त्यानं वेगळं घरातून. घे ना आता. पहिले शिकवलं काय झालं होतं, जसं गेलं पोरीनं तसं करू दिलं. आता डोक्यावर बसली पोरगी. काय काय बोलून राहिले? वेगळं काढलं? बापा बापा, कायले तर जाऊ त्या, काढलं तर चांगलंच झालं म्हणा. आता तिला त्रास नाही राहणार सासू सासऱ्याचा. अगं लाज वाटू दे ना मंदा, लाज वाटू दे ना जराशी. एवढं निर्लज्ज नाही बना माणसानं. स्वतःच्या पोरीची म्हटलं चुकीने लपवाव. आता तू म्हणतो का सासू सासऱ्याचा त्रास आहे. सासू सासरी म्हटलं एवढे चांगले आहे का काही विचारू नको. मीच राहिलो असतो ना म्हटलं त्याच्या जागेवर, तर ते तरी बिचारे गावात राहू देऊन राहिले. मी आता गावातही नसतं ठेवलं. आता कोणाची गलती आहे तर मान्य करावं लागते. अशानं नाही होत. पोटची पोरगी झाली तर काय झालं, विचार करणं जरासा. का प्रत्येक वेळेस पोरीची करज घेत जाशील एवढं भुकतल्यावरही. म्हटलं तिचा त्रास आहे सासू सासरीले. एक तर म्हटलं तू जवळ एक नंबरचा आहे ती, आणि त्याच्यात ही आपली पोरगी अशी चवाची ना धवाची. काय करावं तुमचं काय माहित. म्हणतं असं करते, मन असं करते का एखादी काडी घ्या आणि चांगलं पाधवा. पहिले तुले पाधवा नंतर त्या पोरीले करावं. पण ते जवळ आले होते ना सोबत, त्याच्यानं म्या काही म्हटलं नाही तिले. कायलेच म्हटलं मग जीवनभराचं बोल होऊन जाते पोरीले का तुझ्या मायबापाची इथं गेलो होतो आणि काय तिथं गेलो आणि तिथं काही झालं नाही म्हणून, इज्जत नाही ठेवली म्हणून. त्याच्यानं त्या पोरीले मी काही बोललो नाही. जसं माझ्याकडून झालं तसं मी निपटवून टाकलं आणि पाठवलं त्याला सासरी. आणि तू अशी म्हणतं, लाजा शर्माची नाही तुला नाही काय. खरंच म्हणतं तुला नाही काय, चांगलं पाधवा लागते. तुझी चांगली शिका लागते तेव्हा कुठं तुला माहीत पडून. त्याच्याशिवाय तुला अद्दल नाही आहे म्हटलं, अद्दल नाही आहे. एवढं होऊनच राहिलं, भुकतूनच राहिली तू. सुना घरात नाही आहे, सारे कामं करायला लागून राहिले, तरी म्हटलं तुला नावाची अक्कल नाही आहे कोणत्या गोष्टीची. पाय तुझ्या घर पाय, तुझ्या दार पाय. चाललो मी बाहेर चाललो. तुला काही अक्कल येत नाही. म्हातारपणात लाता खायची म्हटलं तुला सवय पडली आहे. एक वेळा झोडपलं तुला अजून म्हटलं तू खुरी आली मार खासाठी. एवढी निर्लज्ज बायको मी कुठंच नाही पाहिली. हे अशा बायकोच्या पेक्षा तर नाही राहिली ना ती पुरते. म्हटलं पुन्हा घराचं वाटोळं होते, घराचं वाटोळं राहिले. आता इले पाहतो मी, हे काही जागेवर येऊन नाही राहिली. आता सुनाईला यूज नाही देत आता घरी. आता हिची चांगली अद्दल घडवतो. कसं हिच्याकडून काम नाही होऊन राहिलं ना. आता सारं काम हिला करायला लावतो. तशी तर करूनच राहिली म्हणा, नसून करायला लावतो. अजून जास्तीचे काम काढतो ना घरात. हिला अद्दल घडवाच लागते. साऱ्या पोरीला शेकी देऊ म्हटलं डोक्यावर बसून घेतलं ना. आताही म्हणते का सासू सासऱ्याचा त्रास आहे पोरीले. पोरीचा त्रास सासू सासऱ्याला आहे. तिचं घर बरबाद होऊन राहिलं म्हटलं एका पोरीच्या यानं. स्वतःच्या पोरीला शिकवणं नाही झालं चांगलं, आणि बोलायला बसून जाते. बोलायला बसाले. सांगा आता मी काय म्हटलं? मी काही एवढं वाईट म्हटलं काय? आता पोरगी वेगळी निघून राहिली तर चांगलंच आहे ना. कामं नाही करायला लागत पोरीले. दोघीचं स्वयंपाक, दोघीचं सगळं काही. याच्यात काय वाईट म्हटलं म्या? ह्या माणूस फक्त माझी चुकी पाहते, बाकी काहीच नाही. ह्या माणसाला तर इकडूनही वाईटच वाटतो मी, आणि तिकडूनही वाईटच वाटतो. आता कोणत्या मायले नाही वाटन? आता पोरगी म्हणते सासू सासऱ्याचा त्रास आहे, तर कोणत्या मायले नाही वाटत का वेगळी निघाली तर चांगली राहीन बा. आनंदात राहीन. कशी आहे काय माहीत. चांगली बोलावतो आपल्यालाच बोलणं खाणं आहे, आणि वाईटही बोलावतो आपल्यालाच बोलणं खाणं आहे. आता ऐदी आहे म्हणते. माझ्या पोरीले नावं ठेवते. आता वेगळी निघून तर करण तिचं ते जसं होईन तसं. चांगलंच झालं म्हणा वेगळी निघाली तर, लय चांगलं झालं. किती वेळची गेले बाहेर, काम शोधतो म्हणे. सकाळपासून गेले तर अजूनपर्यंत आले नाही.
काम भेटलं का नाही भेटलं तर आता तर जवळपासचे जेवढेही पैसे होते ते सगळे संपले. 2 अंगठ्या तोडल्या होत्या तेही गेल्या, बाबाने पैसे दिले होते तेही गेले. आता लग्नाचे दागिने पडले आहे. आता कसं करू? येईल काम भेटते का नाही भेटत काय माहीत. अजूनपर्यंत तर आलेही नाही, जेवले नाही, खावले नाही, तसेच गेले. अरे आले का हो रुपीजी तुम्ही? किती वर्ष गेले होते? किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. गेले तर मी एकटीच म्हटलं घरात. किती भन लागून राहिलं होतं भयांसारखं. चल ना चल. जेवायला काय बनवलं? जेवायला बनवलं काय? भूक लागली आता. सकाळपासून तसंच गेलो होतो काम पाहासाठी. काही बनवलं असेल तर ते. बनवलं ना, खिचडी बनवली. खिचडी? काल इथं खिचडीच बनवली होती आणि आजही खिचडी? अहो चुलीवर करा लागते ना. आणि चुलीवर पोया मुया टाकणं होते काय? सगळ्या धुवारल्या पोया होऊन जाते त्या. खिचडीच केली ना. जाऊ दे, काही खाणं आहे, जीवन जगणं आहे. चल. का हो, काम पाहायला गेले होते ना तुम्ही? भेटलं काय काम? शोधलं काय तुम्ही काम? काय सांगू रश्मी तुले, काय सांगू. मग नाव पाहून म्हटलं मला कोणी कामही नाही देऊन राहिलं, कोणीच काम नाही देऊन राहिलं. आणि मेहनतचं काम माझ्याकडून होत नाही. मी काय करू, मला तर काही समजूनही नाही राहिलं. आता म्हटलं 2 अंगठ्या होत्या, ते आपण सामान आणलं, हॉटेलातून जेवण घेऊन आणलं. म्हटलं एवढ्या दिवसाचं सगळे पैसे बसून गेले. आता जवळ काही पैसे पाणी नाही आणि मला कामही नाही भेटून राहिलं. आता ते लग्नाचे दागिने आहे, पण त्या अंगठ्या आपण बनवल्या होत्या तर त्याच्या पावत्या होत्या आपल्याजवळ, म्हणून ते सहजच तोडताही आल्या अंगठ्या. हे लग्नाच्या दागिन्याच्या पावत्या नाही आणल्या त्यासोबत, त्या घरीच आहे आणि ते दागिने घेणार थोडी नाही. आणि म्हटलं सगळे बाबाच्या ओळखीचे झाले आता, आणि बाबा गिबाले माहीत पडलं ना तर मग अजून म्हटलं जास्तीचे वाद होऊन जाईल जर लग्नाचे दागिने घेऊन गेलो तो. मला तर काही समजून नाही राहिलं काय करू काय नाही. आणि आता 2-3 जागी म्हटलं म्या आता कपड्याच्या दुकानात लागतो म्हटलं. काय काय म्हणून राहिले तुम्ही? कपड्याच्या दुकानात? मा रुपयाची काय म्हणून हो लोक म्हणून, ज्याची स्वतःची दुकान होती म्हणून, जो मालक म्हणून बसे म्हणून, आता तर लोकांच्याकडे कामावर राहील दुकानात हे कपड्याच्या. काय करतो मग रश्मी? उपाशी मरतं काय सांग? उपाशी मरतं काय? करा तर लागूनच. करा लागून. आणि आता म्हटलं एवढे पैसे भेटणार नाही आहे. 7 आणि 8 हजार रुपये महिन्याच्या वर तर भेटत नाही म्हटलं. तेवढ्या याच्यातच किरायाही देणं आहे, आणि खाणं पिणंही आहे, दुःख सुखही आहे, सगळं काही आहे म्हटलं, आणि खर्च पाणी आहे. आता कसंच करून कसं नाही कसं निभाव होईन आपल्या. मला तर काही समजूनच नाही राहिलं काय होईन काय नाही. देवानं म्हटलं असं आणून ठेवलं मला इथं, एकदम दाटेशीनच आणून ठेवून दिलं. बोलतं विचार येऊन राहिला आता जीवनाचा. बरं सध्या तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. चला पहिले जेवण करून घ्या. बनवली मी खिचडी, बनवली सकाळीच बनवली होती. मी म्हटलं तुम्ही येता म्हटलं, पण तुम्ही काही आले नाही. चला आता थंडी झाली असेल ते. चला. माय बहीण, कधी कधी तर असं वाटते का हे पनोती बनवूनच आली काय रश्मी माझ्यासोबत. पहिले मी किती चांगलं होतो. एखाद्या राजासारखं जीवन होतं मग. असं वाटते का जिथे गेलो ना तिथं मग इज्जत होती. दोस्तानेवाली मग मागं आहे, कुठे गेलं का बसा रुपेशराव असं तसं. आता म्हटलं माझ्याजवळ पैसा नाही आहे, माझ्या बापानं मला हाकलून दिलं तर कोणीच माझ्यासोबत साथ नाही देऊन राहिलं. जेव्हापासून लग्न झालं ना मग तेव्हापासून पनोतीच लागून गेली माझ्या मागं. मला तर काही समजूनच नाही राहिलं, मी वाईट झालो का माझी बायको वाईट झाली का मग माझ्या बाप वाईट झाले. माझं काही डोक्यात नाही बसून राहिलं. आता तर असं वाटते का कुठं जाऊ आणि बस जीवच देऊन द्यावं काय. एवढ्या ठिकाणी गेलो आज काम पाहासाठी, सगळे म्हणून राहिले याले बापाने हाकललं, कामधंद्याचं नसेल म्हणून हाकललं. तर म्हटलं एकाही ठिकाणी मला काम नाही भेटलं. आता 1-2 जागीचे जे म्हणून राहिले दोस्तानेवाले तिथं जाऊन पाहा लागन. कपड्याची दुकान आहे म्हणते, किराणा दुकान आहे, तिथं 2 जागी जाऊन पाहतो आता उद्या. आणि माहीत पडते जर लागलं तर तिथं लागून जाईल. काय करू आता. हिचंही पोट भरणं आहे सोबत आली तर, आणि माझं तर पोट भरणंच आहे, किराया देणं आहे. कसं मस्त आयुष्याची जिंदगी होती तर सुखाची जिंदगी म्हटलं दुःखात टाकून दिली या रश्मीच्या यानं. खरंच